पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। म्हणाले ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी प्राप्त होते, धर्माच्या ठिकाणी औदासीन्य निर्माण होतं, अभ्युत्थानम अधर्मस्य अधर्माचा उठाव होतो आणि तदात्मानं सृजाम्यहम त्यावेळी मी स्वतः जन्म घेतो, सृजामी। जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे। जे धर्मजात आघवे म्हणाले हे संबंध धर्मजात आघवे वेगवेगळे धर्म, कोणतेही धर्म, त्या सगळ्या धर्मांच्या ठिकाणी म्या रक्षावे म्हणाले युगायुगी वेगवेगळ्या युगांमध्ये मी ते सगळे धर्म राखतो। म्हणजे कसे की समजा सत्ययुग आहे, सत्ययुगाचा धर्म काय आहे? सत्ययुगामध्ये कोणताही स्मृती नाही, कोणताही नियम नाही, कोणतंही बंधन नाही, पण तिथली प्रजा कशी राहते? आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपल्या स्वतःला नियंत्रण करून, न राज्यो न राजासीत न दंड्यो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम। म्हणाले कशी स्थिती आहे तेव्हा? ना राज्य असतं, ना राजा असतो, ना मिलिटरी असते, ना पोलीस असतात, न दंड्यो न च दांडिका कोणालाही शासन नसतं, शासन करणारा कोणी नसतो। त्याचबरोबर धर्मेणैव प्रजा सर्वा सर्व प्रजा जी आहे ती धर्मानी आपलं रक्षण करते। धर्म कोणता? त्या त्या युगाचा धर्म। त्या युगाचा धर्म काय? सत्य, हाच त्या युगाचा धर्म। आणि त्यामुळे सत्याने त्या युगामध्ये माणसं आपलं धारण करतात। आता जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, त्या युगायुगामध्ये त्या युगाचा धर्म मी राखतो। रामराज्यामध्ये काय धर्म आहे? राजाच्या ठिकाणी धार्मिकता आहे, तो सत्यधर्मी, सत्यवचनी, एकबाणी, एकपत्नी असा राजा आहे। आणि त्यांनी आपल्या ठिकाणी धर्म राखला आहे, पण प्रजेच्या ठिकाणी गडबड आहे। प्रजेच्या ठिकाणी तो परीट आहे, तो निंदा करतोय, तो राजाची निंदा करतोय, असत्य बोलतो आहे। म्हणजे प्रजेमधला जो धर्म आहे तो थोडा ढिला झालेला आहे। आता त्या युगामध्ये त्या धर्मानी त्या त्रेतायुगामध्ये रक्षण करायचं आहे मानवाचं, भगवंत करतो आहे। ते म्हणतात युगायुगी प्रत्येक युग द्वापार युगामध्ये रक्षण करायला भगवंतांनी जन्म घेतलेला आहे। या युगात काय आहे? इतो भ्रष्टा ततो भ्रष्टा,
इकडे प्रजा पण भ्रष्ट आहे, तिकडे राज्य शासन पण भ्रष्ट आहे, सगळेच भ्रष्ट आहे. या सगळ्यांना मार्गावर आणलं पाहिजे. कारण प्रजा भ्रष्टतेने व्यवहार करती आहे. ती प्रजा सुसूत्र रूपाने तिच्यावरती काही निर्बंध घालून तिलाही योग्य मार्गाने पुढे नेलं पाहिजे आणि राज्य शासनसुद्धा योग्य अनुशासनात ठेवलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी जन्म घेतला आहे. आता कलियुगामध्ये पुन्हा तो जन्म घेईल, जेव्हा सगळं अनुशासन बिघडून जाईल, जेव्हा सगळं अनुशासन टोकाचं मलिन झालेलं दिसेल, तेव्हा पुन्हा भगवंत जन्म घेईल. कारण कलियुगामध्ये, कलियुगाचा धर्म काय आहे? कलियुगामध्ये सगळंच भ्रष्ट आहे, फार खालच्या पातळीवरती भ्रष्ट आहे. मनुष्याचं आयुष्य थोडं आहे, मनुष्याची बुद्धी अल्प आहे, मनुष्याचा विचार स्वार्थी आहे, मनुष्य लोभी आहे. हे मनुष्याचं जे जीवन, त्याची लक्षणं, त्याचे गुण बदललेले आहेत. पण त्या काळामध्ये मनुष्याला एक दिलेलं आहे की त्याला समाधान, त्याचं जीवन चांगलं चालावं, त्यांनी योग्य मार्गावर राहावं. आणि या युगामध्ये सुद्धा आपल्याला योग्य मार्गाकरता संरक्षण निर्माण करावं, याकरता त्यांनी कलौकीर्तनम, त्यांनी कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन सांगितले की नामस्मरण करत राहा. सगळ्यात सोपं साधन आहे. मनुष्याचं बल कमी आहे, मनुष्याची बुद्धीची धारणा कमी आहे. या सगळ्यामध्ये तो काय काय करील? सत्ययुगासारखं तप करील का त्रेतायुगासारखं आचरण आणि त्या काळच्या ऋषींची कठोर तपस्या करील का द्वापार युगामध्ये असणारं लोकांचं सामर्थ्य आणि त्याच्या सहित त्यांनी केलेली विद्यार्जनाकरताची जी धडपड आहे, हे एवढं कुठल्याच युगातलं कलियुगात होणार नाही. म्हणून ते सांगतात, जे धर्मजात आघवे, प्रत्येक काळात धर्म बदललेला आहे. प्रत्येक काळात धर्म बदलला आहे. याचा अर्थ लोक म्हणतील, म्हणजे तुम्ही कशाला ते हिंदू धर्माच्या नावाने सांगता, आम्हाला कशाला सांगता सनातन वैदिक धर्म की जय म्हणा. मग कुठला सनातन वैदिक धर्म? धर्म याचा अर्थ धारण करण्याच्या पद्धती, मनुष्याचं जीवन कशाने धारण करावं. आता जसं जसं मनुष्याचं सामर्थ्य कमी होत चाललं, तसं तसं कालमानपरत्वे त्याच्या धारण करण्याच्या गोष्टींच्या ठिकाणचा आग्रह पण कमी झाला, आवश्यकता पण कमी झाली. की जर सत्य, आपल्याकडे सांगितलं जातं त्याचं उदाहरण की सत्ययुगामध्ये जर जप सिद्ध व्हायचा असेल, हजारो वर्ष तप करावं लागतं. इथे आमच्या दिवसभरामध्ये जप सिद्ध व्हायचा असेल तर अगदी आम्हाला 108ची माळ दिली आहे. त्यात सुद्धा बिचारा शहाणा मनुष्य सोप्यातला सोप्पा जप श्रीराम सुद्धा करत नाही. राम 2च अक्षर बरी, 3ऱ्या अक्षराला अजून थोडा वेळ जाईल. आपली भरा 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 एक माळ केली की झालं 108 वेळा. कारण आम्हाला शास्त्र सांगितलंय कलियुगामध्ये की एक माळ जपली तर सबंध दिवस रात्र जप केल्याचं पुण्य कलियुगामध्ये लाभेल. कारण कलियुगाचा महिमा काय आहे? फार थोडं अल्पदान महापुण्य. आपल्याला व्यवहारामध्ये जसं सांगतात ना सारखे की पुण्य करायला बसलो की ते सांगतात थोडं दान द्या पण पुष्कळ पुण्य मिळवा. आणि त्यामुळे तसं आहे की अल्प साधना महान फल, साधना थोडी पण फळ पुष्कळ. हे ह्या काळाचा धर्म आहे. तो धर्म मी त्या त्या काळामध्ये जागता ठेवतो. म्हणून जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, मी राखण करावी. आईसा ओघू हा स्वभाव आहे. ओघू म्हणजे हा क्रम आहे. हे असं क्रमाने चालतच चालय, असं सतत चालतच राहतं. म्हणून ऐसा ओघू हा स्वभाव आहे. आद्य असे मुळापासून आहे, अनादी काळापासून चालू आहे, पहिल्यापासून चालू आहे. की हे सगळं जेव्हा जेव्हा काय सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी पुन्हा प्रकट व्हावं आणि युगायुगी मी त्या धर्माचं रक्षण करावं. हे चालूच आहे, हे मी करतोच आहे. म्हणून ऐसा ओघू हा स्वभाव आहे. हा क्रम स्वाभाविक आहे, आद्य आहे, अनादी आहे, मुळापासून आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. आता सिद्धांत सांगतायत आपल्याला की जेव्हा अधर्म बलवान होतो, जेव्हा आमच्या देशामध्ये माणसांना सुरक्षितपणे जगणं अवघड होतं, अधर्म बलवान आहे, भ्रष्टाचारी मनुष्य आहे, उजळ माथ्यानी वावरतो,
सज्जन मनुष्य दिवा भीतासारखा लपून बसतो. पाप आहे ते उजळ माथ्यानी आपलं यश सांगतं आणि पुण्य आहे त्याला कोणी विचारत नाही. परिस्थिती मोठी कठीण होते. म्हणाले असं अधर्माची सत्ता, अधर्माचं बल हे जेव्हा प्रकर्षाने वाढतं आणि त्यावेळी जे वेळी धर्माते अभिभवी, ज्यावेळी ते बळ धर्माचा पराभव करतं, धर्माला खाली करतं आणि अधर्म जो आहे त्याचं उत्थापन होतं, तो अधिक प्रकर्षाला येतो. त्यावेळी म्हणाले मी काय करतो, म्हणून अजत्व परते ठेवी. मग त्यावेळी मी असं करतो की माझं जन्माला जे न येणं आहे ते बाजूला ठेवतो. मी अव्यक्तपणही नाठवी. मी अव्यक्त आहे, मी व्यक्ततेला कसा येऊ, मी निर्गुण आहे, मी सगुण कसा होऊ, हा सुद्धा मी विचार करत नाही. केव्हा करत नाही, जेव्हा अधर्म बलवान होतो आणि धर्माचा पराजय होतो तेव्हा मी जन्माला न येणारा, मी अविनाशी असलेला, अव्यय असलेला असा मी युगायुगात जन्म घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. आता अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माला जेव्हा प्रकर्ष येतो त्यावेळी मी काय करतो, तदात्मानम सृजाम्यहम. त्यावेळी मी जन्म घेतो, मी सगळं सोडून देतो. माझे जे सगळे गुण आहेत ते गुण मी विसरतो आणि मी जन्माला येतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते वेळी आपुल्याचेनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधकारे गिळूनी घाली. आता त्यावेळी आपुलेचेनी कैवारे, तेव्हा मी काय, आपुलेचेनी माझे भक्त, त्या माझ्या भक्तांचा कैवार घेऊन, मी भक्तांचा कैपक्षी आहे, मी नेहमीच त्यांचा पक्ष उचलून धरलेला आहे. त्यामुळे माझ्या तेवेळी आपुलेचेनी कैवारे मी साकरू होऊनी अवतरे. मी साकार होतो, मी आकार घेतो, मी सगुण होतो आणि मी अवतार घेतो. मग अज्ञानाचे अंधकारे, मग अज्ञानरूपी जो अंधकार आहे तो गिळूनी घाली, तो मी गिळून टाकतो. अज्ञान दूर करतो लोकांचं आणि त्यांच्यामध्ये ज्ञान पसरवतो. अधर्माची अवधी तोडी. म्हणाले त्याच्या सगळा जो अधर्माची जी दृष्टी आहे किंवा अधर्माची जी हद्द, त्याचा अवधी, त्याची मर्यादा ती मी तोडून टाकतो. दोषांची लिहिली फाडी. जे काही दोष त्या काळाच्या भाळावरती लिहून ठेवलेले, कारण ती आपण म्हणतो ना, जशी 5वी पुजतो त्यावेळी म्हणतो ती येऊन आमच्या कपाळावरती नशीब लिहून जाते, तसं दोषांची लिहिली तिने त्या युगामध्ये त्या काळाकरता जे दोष लिहून ठेवलेले आहेत ते सगळे फाडून फेकून देतो, ते सगळे मी दूर करतो. आणि सज्जनान करवी गुढी सुखाची उभारी. त्यावेळी सज्जनांना मी प्रकर्षाला आणतो, दुर्जनांना मी दूर करतो आणि त्यांच्या मार्फत सुखाची गुढी उभी करतो. म्हणजे सुखाला, म्हणजे सात्विकतेला, म्हणजे सज्जनांना मी अधिक प्रादुर्भावाला आणतो. त्यांचा प्रभाव मी उत्पन्न करतो, त्यांचा अधिकार या समाजामध्ये मी निर्माण करतो. दैत्यांची कुळे नाशी. एक एक दैत्यांचं कुळ मी समूळ नष्ट करून टाकतो. साधूंचा मानू घेवशी आणि साधूंना सन्मान, साधूंची प्रतिष्ठापना मी करतो. धर्मासी नीतीशी सेज भरी. धर्म आणि नीती या 2 गोष्टींची मी सांगड घालतो की धर्मही राखला पाहिजे आणि नीतीही समाजामध्ये टिकली पाहिजे. म्हणून मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्या ज्ञानेश्वरीतल्या प्रसिद्ध ओव्या आहेत त्यातली ही एक प्रसिद्ध ओवी आहे. विद्वान मंडळी ह्या ओवीची नेहमी संदर्भ देऊन पुष्कळ स्पष्टीकरण देतात. मी अविवेकाची काळजी, मी अविवेक दूर करतो. काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. समाजामध्ये जो अविवेक निर्माण झालेला आहे त्याची काजळी फेडून त्या ठिकाणी विवेकाचा दीप उजळ करतो. कारण त्या जेव्हा काजळी धरते वातीला, ज्योतीला, तेव्हा प्रकाश मंद होतो
तर त्याची काजळी जर काढून टाकली आणि पुन्हा तो दीप प्रज्वलित झाला तर तो त्याच्या सामर्थ्यानिशी प्रकट होतो. म्हणून फेडुनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्यावेळी जे योगी आहेत, ईश्वराशी जोडले गेलेले भक्त आहेत, त्यांना ती दिवाळी आहे असं वाटतं. माऊली जसं म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. हे सगळं घडो. केव्हा घडो? त्यांनी सांगितलं भगवंताची कृपा. भगवंत सांगतात की हे घडावं म्हणून तर मीच जन्माला येतो. मी जन्माला येऊन तर हे सगळं घडवतो. म्हणून स्वसुखे विश्व कोंदे. त्यावेळी संबंध विश्वामध्ये सुख निर्माण होतं. धर्माची जगी नांदे. धर्माची जगी नांदे. जगामध्ये धर्माचा प्रादुर्भाव होतो. धर्म उत्कटतेने जगामध्ये वावरतो. भक्ता निघती दोंदे सात्विकाची. आणि भक्तांच्या ठिकाणी कोंब फुटतात सात्विकतेचे. म्हणजे भक्तांच्या ठिकाणी सारखी ती सात्विकता लोकांच्या प्रत्ययाला येत राहते. कारण त्याचा आविष्कार अनुभवायला समाजाला दृष्टी आहे. त्यांचे कान तयार आहेत, त्यांना श्रवण आहे त्याचं, त्यांना दर्शन आहे त्याचं. कारण ती सात्विकता काय आहे ही कळायला काहीतरी संस्कार लागतो. लोक सांगतात ना, हो खरं सांगू का, आम्ही पुष्कळ ऐकतो हो ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी वगैरे, पण म्हणाले असं आहे ना की असं काही आम्हाला आतून वाटत नाही की ती ऐकायला जावं. एवढं नाही हो आमचं. आमच्या मनामध्ये कधीतरी केव्हा तरी असं वाटतं की चांगला आहे ग्रंथ, एवढंच. का? त्याचं कारण असं की त्या सात्विक रुचीच्या विषयी अंतःकरणात उत्सुकता नाही. ती उत्सुकता निर्माण व्हायला आता आपण असं म्हणतो की आपलं अहोभाग्य आहे की भगवंतानी आपल्या ठिकाणी तेवढी रुची तरी निर्माण करून दिली आहे की आपल्याला असं वाटतं काय ज्ञानेश्वरी आहे, बघावी, ऐकावी. एकदा ऐकली, एकदा वाचली, एकदा पाहिली की कळतं आपल्याला काय भाषा असते, काय तर्क असतो, काय मांडणी असते, काय दृष्टांत असतात, काय अलंकार वापरले जातात. एक एक दृष्टांत किती प्रकारांनी वापरला जातो, केवढी प्रतिभा संपन्नता असते. हे असं आम्ही कुठं पाहिलंय का? त्या टी व्हीवरती काही झालं की दोन हात जोरजोरामध्ये हे करून हा 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 हु 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 ओरडत राहणं आणि आपली अभिव्यक्ती करणं आनंदाची. कोणता आनंद आहे हा? त्या आनंदाला किती किती उथळपण आहे. या आनंदामध्ये सुद्धा आमच्यामध्ये असणारं सात्विक, राजसिक आणि तामसिक ह्यातल्या कोणत्या गुणाचा प्रादुर्भाव ते बघताना होतो? होतच नाही. त्याचं कारण असं आहे की काही झालंच तर तामसिक आणि थोडंसं वर आलं तर राजसिक. कारण काय आहे, सगळ्या घटनांच्या मध्ये कसे लोक वाईट आहेत, कसे लोक दुष्ट आहेत, कसे दुसऱ्याला त्रास देतात, हे जेव्हा दाखवतात तेव्हा आमच्या तमोगुणाला जास्तीत जास्त खतपाणी घातलं जातं. आणि आमचं अंतःकरण जे आहे ते रजोगुणामध्ये हेनकाळत असतं. कारण आपल्याला स्व राग येतो, काय होय असे वागतात लोक, असे जगात असतात का? असे नसले तर हे का दाखवतात? आणि हे दाखवतात म्हणून असे असले तर कुठे आहेत असे लोक? इतके वाईट लोक आहेत. सुशिक्षितांमध्ये इतके वाईट लोक आहेत. समाजामध्ये इतका संस्कार होऊन लोक वाईट आहेत. अडाणी माणसं त्याच्यापेक्षा सुसंस्कृत वगैरे वगैरे. झालं मनाचा क्षोभ सुरू. काही गरज? आणि त्यामुळे होतं कसं की आम्हाला इतकं ज्ञानेश्वरीचं प्रेम वाटत नाही हे म्हणायला सात्विक गोष्टीमधला आनंद घेण्याची आपल्याला सवयच लागलेली नाही. ती सवय लागली तर आपल्याला असं वाटणार नाही. आणि त्यामुळे जसं दादासाहेब खापर्ड्यांनी लोकमान्यांना म्हटलं की फार सुंदर गायिका आहेत, गाणं ऐकायला चला. ते स्वतः गाण्याचे फार दर्दी होते दादासाहेब खापर्डे. आणि ते म्हणाले की चला लोकमान्य, आपण किती कष्ट करता, किती काम करता, किती क्लिष्ट गोष्टीत असता, चांगलं काहीतरी करमणुकीचं साधन जर आपण स्वीकारलं तर आपल्यालाही बरं वाटेल. तर चला गाण्याला. पुष्कळ आग्रह करत, फार मैत्री. लोकमान्यांनी कधी दादासाहेब खापर्ड्यांना नाही म्हटलं नाही. ते म्हणाले आपण आग्रह केला की नक्की लोकमान्य येतील. म्हणाले चला आपण गाण्याला जाऊ. लोकमान्यांनी सांगितलं, आपल्याला सांगू का, माझ्या कानामध्ये भगवंताच्या मुरलीचे जे स्वर बसलेले आहेत त्याच्याशिवाय दुसरा गीताचा स्वर माझ्या मनाला मोहूच शकत नाही. या परिसीमेची सात्विकता आमच्याकडे नाही, हे नक्की आहे.
कारण त्याशिवाय गीता रहस्यासारखा ग्रंथ निर्माणच होऊ शकत. आणि तेवढं चिंतन, तेवढा एखाद्या विषयाचा ध्यास निर्माण होणं अवघड आहे. पण निदान सात्विकता काही प्रमाणात तरी अंतःकरणात निर्माण व्हावी म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की म्हणाले, योगिया पाहे दिवाळी निरंतर. योग्यांना सुद्धा म्हणजे भक्तांना सुद्धा, संतांना सुद्धा आमच्याकडनं फार अपेक्षा नाही आहे. त्यांना माहिती आहे आम्ही सामान्य माणसं आहोत. त्यांना एवढंच वाटतं की आम्ही सामान्य माणसांनी सामान्य व्यवहार अधिकाधिक सात्विकतेने करावा, ह्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही. आम्ही थोडं गॉसिप केलं चालेल, आम्ही थोडं भांडण केलं चालेल, आम्ही थोडे वेडेवाकडे वागलो चालेल, पण ते म्हणतात पुन्हा सात्विकाचं स्मरण करा. व्यवहार सात्विकामध्ये राहू द्या, अधिकाधिक व्यवहार सात्विक करा. 70% व्यवहार सात्विक केलात, 30% आम्ही तुम्हाला सूट देतो. सामान्य मनुष्य दिली आम्ही तुम्हाला सूट. आणि त्यामुळे ते म्हणतात इथे की संतांना जेव्हा मी असा अवतार घेतो आणि सगळ्या समाजाचं चित्र पालटण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सगळा समाज मी बदलतो त्यावेळी संतांना सुद्धा दिवाळी आहे असं वाटतं. कारण बुडत हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. आता संतांना वाटतं की चला आता आम्हाला फार कळवळण्याची गरज नाही, आता काय दिवस 4 खेळी मेळी, आता 4 दिवस आनंदामध्ये भगवत भजनामध्ये काढावेत. आता लोकांच्या करता दुःख करत बसण्याचा काळ राहिला नाही. भगवंतांनी हे बदलून टाकलं. म्हणून ते म्हणतात दिवाळी निरंतर. या योग्यांना निरंतर दिवाळी आहे. स्वसुखे विश्व कोंदे. आणि या संबंध विश्वाला आपल्या ठिकाणी सुख निर्माण झाल्याचा आनंद मिळतो. धर्माची जगी नांदे. या जगामध्ये केवळ धर्माला प्रादुर्भाव निर्माण होतो. भक्ता निघती दोंदे सात्विकाची. भक्ता हे दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत, जे वरची ओवी आणि खालची. आणि भक्तांच्या ठिकाणी सात्विकतेला अंकुर फुटतात. त्यांची सात्विकता इतकी प्रकर्षाला येते. नाहीतर कृष्णदेवरायांचं राज्य आहे म्हणून ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरीचं लिखाण झालंय. आणि तुकाराम महाराजांना समोरचे लोक पाहिलेत तेव्हा म्हणाले मोजूनी माराव्या पैजारा. त्यांना सांगावंच लागले मारलंच पाहिजे, विंचू देव्हा रे सियाला. काय करणार? जर सज्जन मनुष्याला जर त्रासच देऊ लागले तर संतांना सुद्धा फार दुःख आहे, फार कळवळा आहे. आणि म्हणून ते सांगतात तई पापाचा अचळू फिटे. अचल म्हणजे पर्वत, जो हलत नाही तो. पापाचे पर्वत फिटतील ते पापाचा पापाचा अचळू फिटे. पापाचे पर्वत फिटतील, पुण्याची पहाट फुटे. पुण्यच पुण्य उदयाला येईल. जै मूर्ती माझी प्रकटे पंडुकुमारा. जेव्हा मी जन्म घेतो ना तेव्हा हे सगळं असं होतं. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. मी प्रत्येक युगात जन्म घेतो, तेवढ्या करता जन्म घेतो. परी हेची ओळख हे जो जगी तो विवेकिया. पण हे माझं रूप जो यथार्थपणे ओळखतो तोच खरा विवेकशील आहे. जन्मकर्मच मे दिव्य दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. आता इथे त्यांनी म्हटलंय जन्मकर्मच मे दिव्यम. माझं जे जन्म घेणं, अवतार घेणं आणि माझं कर्म, त्या अवतारात येऊन मी जो व्यवहार करून दाखवणं किंवा मनुष्याने माझ्या कर्माची विशेष अशी दखल घेणं किंवा त्यांनी ते अनुभवणं. म्हणजे कसं होतं की एखादी घटना आपल्या जीवनात उत्तम घडून जाते त्यावेळी आपल्याला असं वाटतं की अरे हे खरं घडण्यातलं नाही आहे, हे काही वेगळंच आहे आपल्याला वाटतं त्यापेक्षा. त्यामुळे हा अनुभवाचा भाग झाला. आणि दुसरं असं की तो जन्माला येतो आणि निरनिराळ्या गोष्टी घडवतो. आता काळारामाच्या मंदिरात का काळारामाचं मंदिर आलं तिथे रामावतार घेतला आपण, तर रामावतारामध्ये तिथे काळारामाचं मंदिर कसं, त्या ठिकाणी त्या मूर्ती सापडल्या एकांना. काय त्यांनी दृष्टांत दिला भगवंतांनी, त्या मूर्ती आणल्या तिथे. त्या इथेच का स्थापन करायच्या, हीच जागा कशा करता जिथे प्रभू रामचंद्रांनी जवळजवळ 14,000 राक्षसांचा संहार केला आहे.
ते स्थान आहे. त्यानंतर त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये सीतादेवींना ज्या अनेक घटना प्रसंगांमधून जावं लागलं त्यातलं पंचवटीच्या क्षेत्रातलं ते स्थान आहे. आणि तिथे ज्या मूर्ती सापडल्या, म्हणजे कुणाला दृष्टांत झाला त्यांना मूर्ती सापडल्या, त्या मूर्ती त्यांनी आणल्या, त्याची स्थापना त्या जागेवर केली, त्या जागेची महती जाणून केली. प्रभू रामचंद्रांनी जिथे विजय मिळवलेला आहे, पण ती रामाची मूर्ती जी आहे ती कोदंडधारी नाही आहे, रामाने हृदयाला स्पर्श केलेला आहे त्या काळ्या रामांची आहे ती. आणि तो आपण अपभ्रंशाने तो काळा राम म्हणतो, वास्तविक पाहता तो कालराम आहे. म्हणजे खरा तो कालाराम म्हणायचं तर एकत्र करताना तर कालराम असं खरं त्याचं नाव आहे की त्यांनी हृदयाला जो हात लावला आहे त्याचं लोकांनी महात्म्य असं वर्णन केलं आहे की मनुष्यावरती कुठलीही काळाची संकटाची बाजू सावट आलं तर त्यांनी त्या रामाचं स्मरण केलं तर कालाचं हरण करणारा, अनिष्टाचं हरण करणारा असा म्हणून तो कालराम सांगायचा हेतू असा की ही लीलाच आहे. किंबहुना आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इतकी उत्खननं होत आहेत आणि त्याच्यातनं काही वेळा तर उत्खनन करावे लागत नाही. शेतामध्ये आज इथे शेकडो वर्ष शेती झालीच असेल ना, 100 वर्ष तरी ते 2-3 पिढ्या तर त्यांच्या कसल्याच असतील ना जमिनी, त्यांना नाही कधी दिसलं. आणि आता नांगर लावता लावता फाळाला नांगराच्या अडकायला आणि तिथे मंदिर सापडायला आणि अशा घटना घडायला एक गाठ पडते. मग इतकी वर्ष ते नांगरतच होते ना, इतकी वर्ष ती जमीन कसतच होते आणि असा कसणारा जमिनीच्या खाली किती जाणार आहे, जाऊन गरजही नाही आहे. कारण त्याच्या रोपाचं जे मूळ आहे ते जिथपर्यंत जाणार तिथपर्यंतच भुसभुशीत करायचं आहे, त्याच्या खालची जमीन कोण करतो. म्हणजे डोक्यावरून पाणी 1-1.5 फूट खणलं जाईल, ह्याच्यापेक्षा काय खडून काही ढेकळं खालून काढायचं काहीच कारण नाही आहे. सांगण्याचा हेतू असा की अशा व्यवहारामध्ये घडणाऱ्या सुद्धा ज्या घटना आहेत, आपण ज्या पाहतो त्या घटना पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे काय याची देवाची लीलाच आहे. आणि खरंच ही लीला देवाची, त्याचं चरित्र म्हणून तर लीला आहेच, पण त्याच्यानंतरही त्याच्या ठिकाणची जी लीला किंवा त्याच्या ठिकाणचं जे कार्य आहे तर ते दिव्य आहे. भगवंत इथे म्हणतात की माझा जन्मही दिव्य आहे. मी जन्माला आलो आणि लोकांना वाटतं की हे अफाट कार्य भगवंतांनी केलेलं आहेच आहे, त्याबद्दल वादच नाही. रामावतारामध्ये जसे राक्षसांनी लोकांचे मारून ढीकच्या ढीक पाडले होते, तसे प्रत्यक्ष रामचंद्रांनी सुद्धा युद्ध करून राक्षसांचा संहार फार मोठ्या प्रमाणावरती करून टाकलेला आहे आणि समाज निष्कंटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, जो यथार्थपणे याला जाणतो, अशा प्रकारे जाणतो की नाहीतर कसं आहे, आज आपण निरीश्वरवाद किंवा अंधश्रद्धा या 2 गोष्टी घेऊन बोलतो आणि असं म्हणतो की याला काय अर्थ नाही, ही अंधश्रद्धा आहे. असं कुठे होतं का, त्या असं केलं देवानी, तसं केलं देवानी, त्याला मारलं, याला मारलं, ती घटना अशी, तो प्रसंग एक प्रसंग घेत नाही आहे आपण. त्याचं कारण असं की अनेक गोष्टींच्यावरती आक्षेप घेतले जातात. म्हणून भगवंताच्या चरित्रामधल्या ज्या अलौकिक गोष्टी आहेत किंवा ज्या सामान्य व्यवहारामध्ये घडताना पांचभौतिक जगतामध्ये ज्या नियमाने जग चाललं आहे त्याच्या पलीकडे जाऊन जे घडलेलं असतं त्याला लगेच म्हणजे ही जरी अंधश्रद्धा आहे, असं कुठे असतं का, असं कधी होतं का. आता सीता पेटीमध्ये सापडली, अशी कुठे नांगरताना सीता सापडली, ह्याला काही अर्थ आहे का असं म्हणून. किंवा अनेक अर्थात रामचरित्रामध्ये खूप चमत्कार वगैरे नाहीच आहे, पण तरीसुद्धा सीतादेवींना जेव्हा अग्निदिव्य करायला लागलं त्यावेळी सीतेचं अग्निदिव्य असं कुठे जाळातून जाऊन आणि असा अंगावरती तो घेऊन मनुष्य राहू शकतो का, तो पेटच घेईल, शरीर तसं टिकणारच नाही. पण आता तुम्ही बघितलं तर कुंभ वगैरे सारख्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की असे साधू ते कुठे आम्हाला दिसत नाही, पण येतात ते फक्त कुंभाच्या वेळी त्या स्थानावर येतात. आणि त्या साधूंच्या ठिकाणी ते जेव्हा जलात स्नान करायला उतरतात, काही शाही स्नान पाहिजे असेल, त्यांचं रोजचं जे स्नान आहे ते करायला जेव्हा ते उतरतात
त्याच्या आधी ते अग्निस्नान करतात. म्हणजे पूर्णपणे अग्नी पेटवतात, म्हणजे लाकडं पेटवतात आणि त्या लाकडावर झोपतात. उलटे पालटे होतात. सगळ्यात ना केस जळतात, ना अंगावर घेतलेलं वस्त्र जळतं, ना त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होतो. म्हणजे आश्चर्य असं आहे की हे कसं घडतं. म्हणजे हे जर आत्ता डोळ्याला दिसतंय तर याला काय म्हणणार, अंधश्रद्धा? याला काय म्हणणार की जादू किंवा टोणा किंवा नजरबंदी म्हणणार काय याला? असं नाही आहे. तर इथे भगवंत म्हणतो की जो तत्वतः मुळापासून, मूळ भूमिकेपासून माझं जीवन जो जाणतो आणि माझ्या जन्माच्या विषयी, हे अर्जुना, हे जे माझे दिव्य जन्म आहेत आणि माझं जे कर्म आहे ते ज्याला यथार्थपणे जाणता येतं, इथे त्यांनी म्हणजे जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती सर्वतः, अशा प्रकारे जो खरोखर यथार्थपणाने जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन, त्यांनी देह टाकल्यानंतर त्याला पुन्हा पुनर्जन्माला यावं लागत नाही. याचा अर्थ असा की तो पुन्हा जन्म घेत नाही किंवा त्या आता जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटलेला आहे. आणि काय होतं तर तो माझ्याचकडे येतो, तो मलाच येऊन मिळतो. म्हणजे माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं आणि ज्ञानाने मला जाणून घेणं, हे ज्याच्याकडून घडतं त्याला पुन्हा गतागत नाही शिल्लक राहत. आणि म्हणून माझे अजत्वे जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी अजन्म आहे, मी काही जन्म घेणारा नाही, तरीसुद्धा मी जन्माला येतो. तरीसुद्धा माझे अवतार, माझे दिव्य जन्म, माझ्याविषयी जे जे म्हटलं जातं की यदा यदा, इथेच याच अध्यायामध्ये पुढे म्हटलेलंच आहे की कशाकरता भगवंत जन्म घेतो वगैरे. तर अशा प्रकारे मी जो अजन्म आहे तो मी जन्म घेतो. अक्रियताची कर्म करणे, मी अक्रिय आहे, मी उदासीन आहे एका प्रकाराने, मला क्रिया करण्याची गरज नाही आहे. असं असूनसुद्धा कर्म करणे, मी कर्म करतो आणि करतोच ना. की हे सगळ्या जगाचा व्यापार, हे एवढं मोठं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडात प्रत्येकाच्या मागे लावून दिलेलं त्याचं प्रारब्धानुसार असेल, त्याच्या मागे जी हा लोकच कर्मलोक आहे. त्यामुळे सगळं जे काही ज्या पायावर उभं आहे किंवा ज्या अधिष्ठानावर उभं आहे, सर्व जे काही आहे ते कर्मावरच अधिष्ठित आहे. त्यामुळे कर्म हा या लोकाचा पायाच आहे आणि म्हणून आपण या पृथ्वीला लोकाला कर्मलोक असंच म्हणतो. तर आता म्हणाले हा असा मी अक्रिय आहे खरं म्हणजे. मग आता हे एवढं जगळवेळा कर्म तू काढून ठेवलं आहेस, करून ठेवलं आहेस, करून घेतो आहेस आणि करून घेत राहणार आहेस, हे कसं काय? कारण काय पिढ्यानं पिढ्या येत आहेत जात आहेत, पिढ्यानं पिढ्या येत आहेत जात आहेत. पण तुझं तत्त्व, तुझं सूत्र आणि हे सगळे व्यवहार या जगात असेच दिसत आहेत. कारण प्रत्येकाला त्याचं बालपण आहे, त्याचं तारुण्य आहे, त्याचे वृद्धापकाळ आहे आणि देह सुटणार आहे. या चक्रात प्रत्येकच मनुष्य आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे मराठीत कविता आहे ना ती, जाते न जाते टळे, म्हणजे ज्याला ह्या भरडायला तो आलेलाच आहे त्या जात्यामध्ये. मृत्यूला म्हणतो, म्हणजे तो पुढचा विषय वेगळा आहे ना, स्वार्थ वृत्तीमुळे की तू येऊ नको असं मी जर मृत्यूला म्हटलं, तुम्ही काही स्वार्थाने म्हणत नाही त्याचं, आणि म्हटलं तरी तो काय यायचा थांबणार आहे? तू मान के ना मान मै तेरा मेहमान, येणारच आहे तो आणि तो घेऊनच जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्याला हे सगळं कळलं, माझ्यासारख्या अक्रियाकडनं, अक्रियताची कर्म करणे, मी सगळं कर्म करतो, सगळं म्हणजे हे सगळं विश्व चालतं आहे कोणाच्या, त्याच्याच अधिष्ठानावरती चालू आहे. भले प्रकृती चालवते पण तिच्याकडनं चालवून घेणारा त्याचं अधिष्ठान तोच आहे. म्हणजे प्रत्येक वेळी काही पंतप्रधानांना आपल्या घरी येऊन आपलं टॅक्स भरावा लागत नाही, पण त्यांच्या आधिपत्याखाली ह्या सगळ्या नियमांचं पालन करण्याकरता जी यंत्रणा उभी आहे तिचं आम्हाला पालन करावंच लागतं. म्हणजे प्रत्येक वेळी काही राजाला तिथे बोलावलं जातं असं नाही आहे, किंवा तो मुख्य कार्यकारी अधिकारी येतो असं नाही. त्याच्या अधिकारामध्ये जी सगळी योजना आहे, जी यंत्रणा आहे, ती कार्यकारी असते. तर त्यांनी सांगितलं की असा मी जो आहे, मी अक्रिय आहे तरी मी कर्म करतो. मग आता मी अक्रिय आहे आणि त्याची यंत्रणा कर्म करते
असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग ठीकच आहे की तो अक्रिय आहे, तो अक्रियच राहतो, असं नाही आहे. त्याचं कारण असं आपण पुढे तत्त्वज्ञानात बघू, 9व्या अध्याय बघतो, आणखी अध्यायात बघू, 9व्या येईल, 15व्या येईल, शेवटी 18व्या आपण येईल, आणि जवळजवळ प्रत्येक अध्यायात तर स्पर्शून जातच. काय? सर्व काही तोच आहे, सर्वच तो आहे. म्हणजे तो कर्म करतो का करत नाही, कोणीही कर्म करणाराही तोच आहे, कर्म करायला प्रवृत्त करणाराही तोच आहे. सर्व काही जर तोच आहे, त्याच्याशिवाय जर अन्य काही नाहीच, तर मग तो अक्रिय कसा राहतो? तोच सगळा आपल्या स्वतःला त्या ठिकाणी कार्यशील बनवतो किंवा त्या कार्यामध्ये तो गुंतलेला असतो. किंवा प्रत्यक्ष कार्य मानव या रूपाने दिसत असलं तरी ते भगवंताचंच होतं. आता इथे म्हणायचा हेतू असा आहे माझा की अक्रियताची कर्म करणे. मी अक्रिय आहे परंतु मी कर्म करतो हे जेव्हा भगवंत सांगतो तेव्हा कर्माची प्रेरणा देणारा तो कसा आहे, आणि नुसताच प्रेरणा नाही तर हा सगळा त्याचा स्वतःच्या ठिकाणी एक प्रकारे क्रीडा किंवा लीला म्हणावी असं चाललेलं काय आहे. आपल्याला जर स्वतंत्र आपण म्हणून अस्तित्व नाही, कुणीही व्यक्ती कुणापासून जी वेगळी दिसते ते सगळं पुन्हा शेवटी जर ईश्वराचंच रूप आहे, तर मग काय, तो आपलाच आपल्यात खेळ करतो, आपल्याचकडून करतो असं म्हणावं लागेल. आणि भगवंत म्हणतात की हे समजलं पाहिजे. कारण का समजलं पाहिजे? कारण मी सतत आसक्त आहे माझ्या देहाच्या ठिकाणी, मी आसक्त आहे माझ्या भावभावनांच्या ठिकाणी. कारण माणसाची बुद्धी आणि मन आहे, बुद्धी तिच्याकडून काम करते, मन मनाकडून काम करतं, देह देहाकडून काम करतो. देहाला त्या देहाचं असणं दिसणं सगळं काही आसक्तच आहे ना. आपल्याला तो छान असावा, आपल्याला तो टिकावा, तो कायमच राहावा. कुणाला असं वाटतं की मरणाने हा देह निघून जावा? कुणालाच वाटत नाही. प्रत्येकालाच त्या देहाची आसक्ती आहे, प्रत्येकालाच त्या देहाच्या विषयी मोह आहे, सगळं आहे. पण भगवंत म्हणतो की या सगळ्यातून बाहेर येऊन हे सगळं कुणाचंच रूप आहे, मी कसा या प्रत्येक रूपाने कार्य करतो. म्हणजे साधकाच्याकडनं पाहिलं तर मी म्हणजे देह नाही, ही धारणा त्याच्याकडे निश्चित रुजायला हवी. ती रुजत नाही, ती तयार होत नाही. मनुष्य वेगवेगळ्या प्रकाराने त्या देहाला सांभाळण्याकरता प्रयत्न करतो. आपण म्हणतो देवा माझं संरक्षण तुलाच करायचं आहे, माझं अमुक एक माझ्यावर संकट आलं, काय या संकटातनं तुला करायचं असेल ते कर, असं नाही माणूस पण यातनं वाचव बाबा, यातनं बाहेर काढ बाबा, या वेदनांमधनं दूर कर बाबा. म्हणजे शेवटी हे माझं आहे, करणारा तू आहेस, सगळं काही तू आहेस, ही भावना निर्माण होत नाही. आणि भगवंत म्हणतो इतकं ज्याला कळलं, ज्ञानाने कळलं म्हणण्यापेक्षा वळलं. नुसतं शब्दांनी तर काय, माझ्यासारख्या बोलणाऱ्याला हवं तेवढं तासभर बोलता येईल. बोलणं काहीच अवघड नाही आहे. शब्दखेळ, शब्दच्छल किंवा शब्दपुष्प पुष्कळ बहरवता येतील, पण खरं समजणं आणि ते वास्तव त्याच्या ठिकाणी मुरणं, ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो, परिपक्वता म्हणतो, परिपक्वतेने ते ज्ञान त्या देहानी, त्या मनानी, त्या बुद्धीनी आत्मसात केलेलं असलं. कारण एवढंसं बोचलं, हाय गो, प्रतिक्रिया लगेच आहे, ही महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. बोचलं तरी स्थिर राहता येणं, याचा अर्थ असा की शरीरापासून अंतःकरण किंवा जाणीव वेगळी आहे. जाणीव वेगळी राहिली शरीरापासून तर ती शरीराच्या प्रत्येक गोष्टीवर इतकी प्रतिक्रिया देत नाही. आमची जाणीव शरीरामध्ये पार पार मिसळूनच गेली, लडबडलीच आहे. तर असो, म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ एकच की भगवंत म्हणतात की माझा जन्म, आता जन्माचा विषय कोणाला येतो? ज्याला बुद्धिवादानी चर्चा करायची आहे. माझा जन्मालाच आला का? माझा जन्म येतोच का? मग भगवंत असं जन्माला आल्यानंतर तो सगळंच का नाही आलबेल करून टाकत? मग एकदा जन्माला आला त्यांनी सगळं बदलून टाकायला हवं होतं. जन्माला आला मग हे दुःख ठेवलं कशा करता? म्हणजे ह्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे, भगवंत म्हणतो जो हे प्रश्न निर्माण करतो तो स्वतःला फार शहाणा समजतो आणि त्याला असं वाटतं की मी परमेश्वराच्या ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जे महात्म्य दिलं आहे किंवा तुम्ही त्याला जे महत्त्व दिलं आहे, परमेश्वर नावाची संकल्पना घेतली
आणि त्याला तुम्ही वाढवत राहिलात. ह्याला काही अर्थ नाही हो. असं जो म्हणणार आहे, भगवंत म्हणतो म्हणू दे त्याला, पण वास्तव हेच आहे. आपण मगाशी म्हटलं तसं की तू मान के ना मान, मैं तेरा मेहमान. मी आहेच, तू मानलं न मानण्याने काय होतं. म्हणजे व्यवहारात सुद्धा आपल्याला सांगायचं तर आयुष्यभर एस.एम. जोशींसारख्या सोशलिस्ट माणसांनी ईश्वरवादाची चेष्टा केली. मृत्यूजवळ आला, त्यांच्या पत्नी गेलेल्या होत्या, त्यांच्या पत्नी सश्रद्ध होत्या आणि त्यांची आपल्या पत्नीच्यावरती श्रद्धा होती. आणि श्रद्धा म्हणा, प्रेम म्हणा, काय जो भाव असेल, तर त्या भावानी त्यांना वाटायला लागलं की मी आता एकटा, आता अगदी मृत्यू आला आहे, शेवटचे दिवस मोजतो आहे मी. या काळामध्ये आता मला बाकी काही दिसत नाही, आता मला ईश्वर आहे असं वाटतं. आणि मग ते ईश्वराची भक्ती करायला लागले, ईश्वराला स्मरायला लागले. फक्त एकच गोष्ट आहे की मी ईश्वराला मानलं आहे असं त्यांच्या काळच्या त्या सोशलिस्ट मंडळींना जर त्यांनी सांगितलं असतं की नाही हो, आपण जी या ईश्वरवादाची किंवा या आस्तिकांची टिंगल केली, करायला नको होती आणि हे बरोबर नाही, वास्तव हेच आहे, एवढं जरी बोलून ते गेले असते ना, पुष्कळ होतं. त्याचं कारण आहे की त्यांच्या सांगण्यामुळे अनेकांचा भ्रम होत राहतो आणि त्यांच्या बोलण्याने किंवा त्या स्पष्टीकरणाने अनेकांचा भ्रम तुटणं शक्य आहे. कारण विचार करतील ना की जो आमचा नेता म्हणून होता, जो आम्हाला शिकवत होता, ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्याच्या प्रत्ययाला आलं, मग आम्हाला काहीतरी विचार करायला पाहिजे. आता हा सगळा व्यावहारिक विचार झाला या ओवीचा. पण भगवंत असं म्हणतो की समोरचा साधक जो आहे, ज्याला भगवंताचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, त्यांनी हे जाणलंच पाहिजे की माझा जो जन्म आहे आणि त्या जन्मात येऊन मी केलेलं जे दिव्य कर्म आहे, आणि केवळ तेच नाही तर त्याचं सगळंच दिव्य कर्म करतोय कोण, तोच करतोय. आणि घडणाऱ्या घटना ज्यावेळी आम्हाला बाह्य वाटतात, म्हणजे कशा, लौकिकाच्या, तर त्या घटना तर नक्कीच तो घडवतो. आणि हे घडवताना आमचं आजच्या शब्दात बोलायचं तर लॉजिक, म्हणजे आमचा तर्क हा नेहमीच योग्य असला पाहिजे. आणि हा व्यवहाराचा झाला, पण साधकाच्या बाबतीत त्याच्यावर त्याची श्रद्धाच असली पाहिजे. त्याला ते जाणून घेऊन अंतःकरणाची खात्रीच झालेली असली पाहिजे की नाही, भगवंत जे करील ते करील. आता कोणी म्हणेल या सगळ्या विचारात वेडगळपणा येईल. वेडगळपणा कुणाला दिसेल? ज्याची श्रद्धा नाही आहे. ज्याची श्रद्धा आहे त्याला ते वेडगळ होतच नाही. घटना एकच असते, पण त्या घटनेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असतात. मी नेहमी म्हणते माझ्यापुरतं की आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि आपल्या पायांनी चालावं. लोक कसे चालतात? चालण्याला आपलेच पाय, बघायला आपलेच डोळे आहेत. मग लोकांच्या दृष्टींनी कशाला पाहायचं आणि लोकांच्या चालींनी कशाला चालायचं? आपण आपल्या चालींनी चालावं, आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं. तसं इथे भगवंत सांगतात की माझ्या कर्माकडे जो असं बघेल, आम्ही काही सगळे बघत नाही, आमच्याकडे काही सगळी ती एवढी दृष्टी येत नाही, तो काय होतो म्हणाले, हे अविकार जो जाणे, अगदी हे माझं अलिप्तत्व, मी हे जे वागून दाखवतो आहे ते, माझा जो हा व्यवहार आहे तो जो योग्य प्रकाराने जाणून घेतो तो परममुक्त, म्हणजे मुक्ततेमध्ये श्रेष्ठ मुक्ती असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण आपण ज्या चतुर्विध मुक्तींचा विचार केला आहे, एकेका टप्प्यावर सुद्धा मनुष्य मुक्त होत मग तो त्याच्या सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो. तर तसं त्यांनी म्हटलं हा परममुक्त होतो, तो चालीला संगे न चढे. तर म्हणाले आता तो व्यवहार करतो. आता त्याचं लौकिक लक्षण सांगितलं की ज्यांनी मला असं उत्तम प्रकाराने जाणलं आहे त्याच्या तशा व्यक्तीचं लक्षण काय, तर तो ह्या व्यवहारामध्ये सहज आमच्यासारखाच व्यवहार करताना दिसतो किंवा त्यालाही आमच्यासारखं जीवन जगावं लागतं. कुणाला चुकलं आहे? त्या कुणालाही सकाळचा सूर्योदय किंवा रात्रीची चंद्राची जवळीक, ह्या दोन्ही गोष्टी थोड्याच सुटल्या आहेत. सगळ्यांना दिवस आहे, सगळ्यांना रात्र आहे, सगळ्यांना पोट आहे, सगळ्यांना देह आहे, सगळ्यांना देहाचे सगळे विकार आहेत, सगळं आहे. तो आमच्यासारखाच चालतो, आमच्यासारखाच उठतो, बसतो, हसतो, खेळतो, खातो, पितो, सगळं काही करतो. एकदा पुलंनी म्हटलं की त्यांच्याकडे आलं होतं कुणीतरी
त्या माणसाला ते सुनीताबाई चकल्या करत होत्या आणि त्यांनी चकल्या त्याला गरम गरम खायला दिल्या. तर म्हणाले, बापरे, तुमच्याकडे चकल्या करतात वाटतं. म्हणजे त्याला आश्चर्य वाटतं की ह्या सुनीताबाई आपल्या इथे तळत बसलेत चकल्या. तर पुला म्हणाले, मी तुम्हाला हळूच सांगतो, आम्ही जेवतो सुद्धा बरं का. म्हणजे असं काय मोठं, कुणाला काही दोन शिंगा आली आहेत विशेषत आहे. म्हणून ते म्हणतात व्यवहारामध्ये सुद्धा हा मनुष्य चार लोकांसारखाच दिसतो. ओळखणं अवघड आहे, त्याचं चांगुलपण, त्याचं मोठेपण. आणि ते ओळखण्याकरता विषय सांगत नाही आहेत, ते लक्षण म्हणून सांगताय की त्याचं लक्षण काय, तो चार लोकांसारखा दिसतो. तुम्हाला तो लक्षात सुद्धा येणार नाही काही वेगळा आहे. देहीचा देहा नाकडे, तो देहामध्ये असतो पण तो देहभावावर येत नाही. व्यवहार त्याचा देहभावावर करत नाही, तो त्याच्या भावामध्ये असतो. तो त्याच्या अधिष्ठानावरती पक्का डटाउभा असतो, पक्का जबरदस्तपणाने उभे राहिलेला असतो. त्याचं अंतःकरण कधी चढत नाही आणि त्यामुळे स्थिर आहे आणि तो डटून त्या ठिकाणी राहिलेला आहे. अशा प्रकारे देहीचा देह देहा नाकळे, या देहामध्ये असताना सुद्धा देहभावाला वश होत नाही असा जो आहे. मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपी, मग जेव्हा देह सोडतो त्यावेळी तो माझ्याच रूपाला येऊन प्राप्त होतो.